आपण श्रवण करत आहात श्रावण सोमवारची कहाणी. शेवटपर्यंत नक्की श्रवण करा. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य रोज तळ्यावर जाई स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा आवाज येई. तो मागे पाही पण कोणीच नसे. त्या भीतीने तो वाळत चालला. तेव्हा गुरुजींनी त्यास त्याविषयी विचारले. शिष्याने मी येऊ या गोष्टीबद्दल सांगितले. तेव्हा गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. शिष्य नेहमीप्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. तेव्हा मी येऊ असा आवाज येताच त्याला ये असं उत्तर दिलं. घरी आला. गुरुजींनी पाहिलं. बरोबर एक मुलगी होती. त्यांनी दोघांचा विवाह करून दिला व एक घर दिलं. त्यानंतर श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणाला, माझी वाट पाहत उपाशी राहू नकोस. उठला व शंकराच्या पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास खाल्ला तेवढ्यात पती आला. पुढचं ताट पलंगाखाली सरकवून हात धुतला व दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. दुसऱ्या सोमवारीही असंच झालं. असं 4 सोमवारी झालं. शेवटच्या सोमवारी नवल घडलं. रात्री दोघेजण पलंगावर बसली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्ने कुठून आणली? ती मनात खूप घाबरली. माझे माहेरच्यांनी दिली. माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल. दोघेही निघाली. ती मनात शंकराची प्रार्थना करू लागली. मला अर्धघटकेचं माहेर दे. ते वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नणंद आली, कोणी म्हणे बहीण आली. अनेक दासदासी तिथं राबत होते. शिपाई पहारा देत होते. त्याचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन घरी परतली. अर्ध्या वाटेत खुंटीवर हार राहिल्याची आठवण आली. दोघेही परत गेली तर तेथे वाडा नाही की शिपाई नाही, केवळ वेळूचं बेट आहे. पतीने विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. आपलं अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी आपली हाक ऐकताच जेवताना ताटं तशीच पलंगाखाली सरकून दिली. ती रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवानं दिली. आपण विचारू लागला तेव्हा मी घाबरून गेले व माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. देवभक्ताच्या हाकेला धावला. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पाहू. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.